नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानने दिलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती. 3 वेळा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याची अन्यायी पद्धत पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलं मत. संसदेने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या राज्य मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी. नियोजनानुसार 1000 दिवसांमध्ये देशभरात 13,000 गावांचं विद्युतीकरण पूर्ण. इथेनॉलच्या निर्मितीचे उपाय योजण्याचा पंतप्रधानांचा सल्ला. जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती. आणि यंदाचं पाऊसमान सामान्य आणि 100%, भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज. नमस्कार. बातम्या विस्ताराने. हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या शिक्षेविरोधात भारताने कालच हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं होतं. त्यानंतर लगेचच न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली. जाधव प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भारताने केला आणि जाधव यांना व्यापारासाठी इराणला गेले असताना पकडण्यात आलं. मात्र त्यांना हेर ठरवत बलुचिस्तानमधून अटक केल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केल्याचं भारताने न्यायालयाला सांगितलं. पाकिस्तानने जाधव यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली आहे. तलाक 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 असं म्हणून आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या अन्यायी आणि घातक पद्धतीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाने चाप लावला आहे. पत्नीकडे हुंड्यासाठी तगादा लावून तिची विविध प्रकारे छळणूक करूनही तो न दिल्याने तिला घटस्फोट दिल्याप्रकरणांची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू असताना न्यायालयाने तिहेरी तलाक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं मत नोंदवलं. फतवा हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्ह असून कोणावरही जबरदस्तीने तो लादता येणार नाही. राज्यघटनेने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले असून त्यामध्ये मुसलमान महिलांचाही समावेश होतो. इस्लाममध्ये लग्न हा एक करार समजला जातो आणि तो केवळ एका पक्षातर्फे मोडला जाणं कायद्याला धरून नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने काल दिला. तिहेरी तलाक हा लिंगभेदावर आधारित असून तो घटनाविरोधी आहे असं सांगत केंद्र सरकारने या घातक पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात विरोध नोंदवला आहे. दरम्यान तलाकच्या या मुद्द्याचं राजकारण होणार नाही, ही काळजी मुसलमान समाजाने घ्यायला हवी. मुसलमान नेत्यांनी या संदर्भातल्या सुधारणा घडवून आणण्यात पुढाकार घेणं आवश्यक आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवलं आहे. 3दा तलाक उच्चारण्याच्या मुद्द्याचं राजकीयीकरण होऊ न देता सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना केलं आहे. जमात उलमा ए हिंद या नावाने एकत्र आलेल्या मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी काल पंतप्रधानांची भेट घेतली. तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले. भारतीय घटना नागरिकांमध्ये भेदभाव करत नाही, विविधतेतील एकता हेच भारताचं वैशिष्ट्य आहे, असं पंतप्रधानांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. मुंबईच्या हाजी अली दर्गा न्यासाने दर्गा परिसरातील अतिक्रमणं हटवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं असून उर्वरित 500 चौरस फुटांचं क्षेत्र येत्या 4 आठवड्यात अतिक्रमण मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. दर्गा न्यासाने दर्गा परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेने त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या तरच या आराखड्याला मान्यता देण्यात येईल, असंही न्यायमूर्ती JS खेहर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने स्पष्ट केलं आहे. संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात GST कायद्याच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत मंजूर करावयाच्या महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमाच्या मसुद्याला काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा कराच्या अवलंबनानंतर राज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्री कर, वाहनावरील प्रवेश कर, वस्तूंवरील प्रवेश कर, बेटिंग कर, लॉटरी कर, वन उत्पन्न कर तसंच जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द होणार आहेत. त्यामुळे स्थानिक संस्थांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई त्यांना देण्यात येणार आहे.
त्या संदर्भातील कायद्याच्या प्रयोजनामध्ये विशेष उल्लेख करण्यात आला आहे। ग्रामीण विद्युतीकरण योजना झपाट्याने प्रगती करत असून 18,452 गावांपैकी 13,000 गावांचं विद्युतीकरण ठरल्याप्रमाणे 1,000 दिवसांमध्ये पूर्ण झालं आहे, अशी माहिती नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली। या बैठकीत पंतप्रधानांनी पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, वीज, अपारंपरिक ऊर्जा आणि गृहनिर्माण या पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला। अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता जवळपास 24% वाढली असून ती आता 57 गिगावॅट्स इतकी झाल्याचं पंतप्रधानांना सांगण्यात आलं। इथेनॉल निर्मितीसाठी नवनवीन उपायांचा अवलंब करावा, म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला। तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या बायो इथेनॉल तेल शुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली। अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी सौर ऊर्जा निर्मितीची साधनं उत्पादित करण्यावर भर द्यावा। देशातील काही शहरं ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी शहरं म्हणून अस्तित्वात यावीत, असे प्रयत्न करणंही अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये विविध घटकांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे। त्यामुळे या कर प्रणालीमुळे देशातील प्रत्येक क्षेत्राला फायदाच होईल, असं प्रतिपादन जीएसटी कर प्रणालीशी निगडित केंद्रीय समितीचे सदस्य राम तीरथ यांनी नांदेड इथे केलं। वस्तू आणि सेवा कर विधेयकाविषयी जनजागृती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क विभागाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने काल जागरूकता चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी तीरथ प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। या चर्चासत्रात उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, कर सल्लागार अशा विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते। जगातल्या 160 देशात जीएसटी कर प्रणाली अस्तित्वात आहे। येत्या 1 जुलैपासून ही कर प्रणाली लागू होणार आहे। यापूर्वीचा केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा हा स्त्रोत आधारित होता, मात्र नवी कर प्रणाली ही व्यवहाराच्या अंतिम स्थानाशी निगडित आहे। या कर प्रणालीमुळे एक देश एक कर एक बाजारपेठ हे तत्व अंमलात येईल। ही सर्व प्रणाली संगणकीकृत आणि ऑनलाईन पद्धतीने असल्याने यामध्ये कुठल्याही अन्य गोष्टींचा हस्तक्षेप होणार नाही। जीएसटीमुळे कर चुकवण्यापेक्षा तो प्रामाणिकपणे भरणं किफायतशीर राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यात येत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथे केलं। ओरॅकल ओपन वर्ल्ड या ओरॅकल कंपनीने आयोजित केलेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिप या पुरस्काराने ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅड्स यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। राज्यात आतापर्यंत 370 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसंच 14,000 ग्रामपंचायती महानेटच्या माध्यमातून जोडल्या आहेत। डिजिटल रोड ही संकल्पना राज्य विकसित करत असून शासकीय कार्यालयात नागरिकांच्या दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली। भारतीय नौदलातल्या INS करवार आणि काकीनाडा या 2 युद्धनौका काल सेवेतून निवृत्त झाल्या। नौदलाचे चीफ ॲडमिरल सुनील लांबा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। लांबा INS काकीनाडाचे सेकंड कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते। INS कारवारला रशियाकडून विकत घेण्यात आलं होतं। 14 जुलै 1986 रोजी कारवार सेवेत दाखल झाली, तर INS काकीनाडा 23 डिसेंबर 1986 रोजी सेवेत दाखल झाली। या दोन्ही नौकांमध्ये 6 अधिकारी आणि 90 खलाशी कार्यरत होते। गेली 30 वर्ष या दोन्ही सुरुंग विनाशिका नौकांनी देशासाठी सेवा दिली। राज्याला हादरवून टाकणाऱ्या संगणक अभियंता नैना पुजारी बलात्कार प्रकरणी 3ही आरोपींना काल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। या खटल्यातला माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची न्यायाधीश LL येनकर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। पुण्यात खराडी इथल्या एका संगणक कंपनीत काम करणाऱ्या अभियंता नैना पुजारी हिचं ऑक्टोबर 2009 मध्ये गाडी चालकाने अपहरण करून तिच्यावर मित्रांसह सामूहिक बलात्कार केला। त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह राजगुरुनगर जवळच्या जंगलात फेकून दिला होता।
या प्रकरणी गाडी चालक योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोषी ठरवलं। काल या तिघांनाही न्यायालयात हजर करून शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। आज वैशाखी बुद्ध पौर्णिमा, सिद्धार्थ गौतमाचा जन्म, बोधिवृक्षाखाली सम्यक दानप्राप्ती आणि महाकारुणिक बुद्धांचं महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा। मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या, समृद्ध जीवन जगण्याच्या सद्धम्माचं दान देणाऱ्या बोधिसत्व तथागतांना त्रिवार अभिवादन। प्रज्ञेचे आगार, शिलाचे भांडार, करुणेचे महासागर, शांतीचे अग्रदूत, महाकारुणिक बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध, स्वत्वाची जाणीव करून देणारा, प्रज्ञा जागृत करणारा, शिलाचं महत्व विशद करणारा, दया करुणेचा बुद्धाचा धम्म। म्हणूनच बुद्ध संदेश देतात, अत्त दीप भव। अत्त दीप भव स्वयं दीप हो, अत्त दीप भव स्वयं दीप हो। जगातील दुःख, दैन्य, तृष्णा, विकार यावर मात करणारा, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा बुद्धाचा सद्धम्म अखिल विश्वाला तारणारा, शांती, अहिंसेचा, समतेचा, प्रेमाचा अन बंधुत्वाचा संजीवक धम्म विचार माणसा माणसात पेरणारा, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कल्याणकारी विचारधन बुद्ध आपल्याला देतात। युद्ध नको हत्यार, बोधी तत्वांची ललकार, शांती दूत बुद्धाने केला धम्माचा प्रचार। नको युद्ध नको हत्यार। जाती, धर्म, वर्ण, पंथ यांच्या 18 पगड गर्तेत गुदमरलेल्या कोंडलेल्या श्वासाला विशाल दृष्टिकोनाचा, मानवी कल्याणाचा, जीवन जगण्याचा आश्वासक सम्यक मार्ग तथागताने आपल्याला दिला आहे। या सम्यक सन्मार्गानं जगातल्या प्रत्येकाचं आयुष्य निर्विघ्न होण्यासाठी बुद्ध विचारांचं अनुसरण अगत्याचं आहे। अवलंबन नको युद्धाचा, तो मार्ग नको हिंसेचा, अपशब्द नको निंदेचा, शिडकाव करा प्रेमाचा। भारतीय जम्बूद्वीपात रुजलेल्या अर्हत सम्यक संबुद्धाच्या मंगलमय विचारधनानं, बुद्धाच्या सद्धम्मानं या भूतलावरील चराचर सृष्टीचं कल्याण हो। भवतु सब मंगलम। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। यंदाचा मान्सून सामान्य राहणार असून आधीच्या 96 ऐवजी 100% पाऊसमान राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। अल नीनो आणि त्यासारख्या परिस्थितीमध्ये घट झाल्यामुळे मान्सूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं। याआधी हवामान खात्याने 96% पाऊस वर्तमान वर्तवलं होतं। त्यात आता सुधारणा झाली आहे, मात्र हे पाऊसमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता त्यांनी नाकारली। 96 ते 104% पाऊसमान सामान्य समजलं जातं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पाकिस्तानने दिलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती। 3 वेळा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याची अन्यायी पद्धत पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलं मत। संसदेने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या राज्य मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी। नियोजनानुसार 1000 दिवसांमध्ये देशभरात 13,000 गावांचं विद्युतीकरण पूर्ण, इथेनॉलच्या निर्मितीचे उपाय योजण्याचा पंतप्रधानांचा सल्ला। जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती।
आणि यंदाचं पाऊसमान सामान्य आणि 100%, भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता पुढील बातमीपत्रात. नमस्कार.